जगताप या म्हाताराला कुठेतरी बघितल्यावर का वाटतं? सावत्या? नाही सर, हा तर साऊथ इंडियन. हा? साऊथ इंडियन आहे साऊथ इंडियन आहे. तर मी सुरकीला विनंती करतो की तिने आपलं मनोगत लवकरात लवकर व्यक्त करावं. सुरकिया मांदेली न खांडेकर रावस. सुरकिया मांदेली न खांडेकर रावस. सागर कन्या पुरस्कार मिनी जेतो कारण मिनी केलाय सावस. सावस पुरस्कार नाहीये, साहस पुरस्कार आहे. आणि तेच मुळात सुरकी त्यांनी मनोगत व्यक्त करायला सांगितलं. तू नाव का घेतेस? तर करते मिनी मनोगतच व्यक्त करताय. आज मला हा जो पुरस्कार मिळाला त्याचं सगळं श्रेय हे खांडेकर साहेबांना जात. अरे नाही नाही, म्हणजे बुरत्याला वाचवण्याची जी मला प्रेरणा मिळाली ती तवाच जेव्हा साहेबांना मी स्विमिंग पूल मध्ये पहिल्यांदा पावताना बघितलं. मला कधी हिला पोहताना पाहिलं होतं. ही पर्वणी तर मला पण नाही मिळाली. तुम्ही चला पोलीस स्टेशनला, परवानी वर्गणी सगळी देतो तुम्हाला. थांबा जरा. म्हणजे साहेब त्या पाण्यामध्ये त्या स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये असे पवत होते जणू काय एखाद्या समुद्रामध्ये सील मासाच पवावा. आणि अचानक तवऱ्यात एक पचक असा आवाज आला. साहेब, स्विमिंग पूल मध्ये असं काय केलं पचाक आवाज यायला? साहेब, स्विमिंग पूल मध्ये असं काय केलं पचाक आवाज यायला? जरा थोबाड बंद ठेवा ना, मला नाही कळत ती काय बडबडते ती. नको ते प्रश्न कसले पडतात तुम्हाला? पचक असा आवाज आला ना, बघतो तर काय त्या स्विमिंग पूल मध्ये एक छोटस पोरग बुरत होत. साहेबांनी त्या पोरगाला बुरताना बघितलं. साहेबांचा पापणी लवत साहेबांनी तोच त्या पोराला वाचवण्यासाठी त्या स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये असा सूर मारला. साहेब त्या पोराच्या दिशेने असे पवत होते जणू काही एखादा फादाक उडणारा भेडूकच. जरा म्हणजे साहेब त्या पाण्यामध्ये त्या पोराच्या दिशेने असे पवत होते. पाणी कापताना त्यांचे हात असे परत होते जणू काही पॅक करणार बदक. तिला सांगा लोक साहेबांचं पोट पाण्यामध्ये असं पुरं सरकत होतं जणू काही पाण्यामध्ये तरंगणारा पान गेंडा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.